मित्रांनो, चला तर आज अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भाजी कशी बनवायची ते बघूया. आणि ही अशा प्रकारे बनवलेली पनीरची भाजी खायला खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करून बघा आणि पनीरची भाजी कशी बनवायची ते बघूया आपण. इथे मी 3 मोठे मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. कढईमध्ये तेल टाकून आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आपल्याला जास्तही भाजून घ्यायचा नाहीये. कांदा नॉर्मली भाजला की त्याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत. असा मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकूया. याच्यामध्ये तुम्ही काजूही टाकू शकता, पण मी याच्यामध्ये बदाम टाकणार आहे 2-4. बदामाचे असे तुकडे करून टाकलेले आहेत मी, जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक वाटले जातील. हे 2 मिनिटं झाकण ठेवून कांदा टोमॅटोला चांगले वाफ देऊन घेतलेले आहे. आता हे चांगले सॉफ्ट झालेले आहेत, तर आपण याची पेस्ट करून घेऊया. पनीरला आपल्याला हळद मीठ लाल मिरची पावडर टाकून पनीर तव्यावरती फ्राय करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे पनीर आपण तव्यावरती थोडं फ्राय करून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेलात जिरं लवंग दालचिनी टाकलेली आहे आणि लगेच ह्याच्यात पेस्ट टाकून घेऊया. ही कांदा टोमॅटोची पेस्ट आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अगोदर पेस्ट आपण चांगली परतून घेऊया, नंतर याच्यात मसाले टाकायचे आहेत. याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे थोडी, कारण आपण आलं लसूण इकडे वाटणामध्ये कमी घेतलं होतं. हे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण याच्यात मसाले टाकूया. हळद टाकायची आहे, लाल मिरची पावडर टाकायची आहे, धना पावडर टाकायची आहे, थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि नंतर आपण याच्यात पनीर मसाला टाकणार आहोत. आता याच्यामध्ये पनीर मसाला टाकूया. सर्व मसाले टाकून झालेले आहेत. आता हे आपण वाटण पाणी टाकून अजून थोडंसं परतून घेऊया. वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. याच्यात आपण आता पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर
5-10 मिनटं आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. इथे बघू शकताय ग्रेव्हीला मस्त वरती तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात पनीर टाकून घेऊया. मित्रांनो, ही पनीरची भाजी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. खरंच खूप भारी लागते ही पनीरची भाजी. आणि खरंच तुम्हाला ही पनीरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पनीरची भाजी तर झालेली आहे. तेवढं चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका.